मंदिर पीर कोण गावामधी माझा वाकेश्वर देव शोभतो साध शिंगाराच्या मध्ये मान पूंजे तायो दिलाय पिरकोचे पोराना मान पूंजे तायो दिलाय गावंड साहेबाना माझे वागेश्वर देवाचे पीर कोण गावाला माझे वागेश्वर देवाचे पीर कोण गावाला माऊली आई श्रद्धेची सावली भोल्या भक्ताच्या हा केला मिलिंद दादाला पावली कौल्यांची माऊली आई श्रद्धेची सावली भोल्या भक्ताच्या हा केला अमित दादाला पावली मान पूंजे ताय दिलाय पिरकंचे पोराना मान पूंजे ताय दिलाय गावंड साहेबाला माझी एक वीर आईचे कारले डोंगराला माझे वागेश्वर देवाचे पीर कोण गावाला सप्तमीला आईची पालुखिनी के पाराला आई गाणीची ती गावाला आला सुजित यो बेवडीवाला पाकाचे सप्तमीला आईची पालुखिनी के बाराला गाणी आईची ती गावाला आला सुजित यो बेवडीवाला ही पीर कोण गावची पोरगी नसतन पालखीला आमचे पीर कोण गावची पोरगी नसतन पालखीला माझे वागेश्वर देवाचे पीर कोण गावाला माझे वागेश्वर देवाचे पीर कोण गावाला थँक्यू सो मच एकदा जोरदार होऊ द्या खरं तर आमच्या या कलाकारांसाठी बदामचा बादशाह अप्रतिम संगीत जणू गावामध्येच आपण पाहता सरस्वी नांदत आहे गोड स्वरांचं हे खरं तर गायक आणि सुमधुर संगीत लाईव्ह त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं त्यांचं मनापासून आभार जाऊया मॅचच्या दिशेने दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना दोन टीमच्या दरम्यान रंगताना आपण पाहता पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये संकेत पाटील फिरकीचा जादूगार पहिला बॉल पायात टाकलाय टो क्रशिंग यॉर्कर लाऊड अपील झाली होती आणि इथे आपण पाहताय बॉलचं पिचिंग थोडंसं आउट्स ऑफ द लेग स्टंप त्यामुळे कदाचित इम्पॅक्ट लाईन पाहिलं असेल बॉलचं डिरेक्शन पाहिलं आणि त्यानंतर हा निर्णय दिला खेळाडू सुरक्षित आहे तर लेग बिफोर द विकेटसाठी जोरदार अपील पाहिली संदीप जितेकर आमचे कोळके नगरीचे एक जबरदस्त अष्टपैलू व्यक्तिमत्व या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत पहिला बॉल आणि भरपूर जोरदार अपील पाहायला मिळाली तकदीर पाटील हा खेळाडू स्टार्किंग एंडला आलाय मुरबी संघ आणि धोंडूकाका मैदान आता हे चांगलं समीकरण बनलंय कारण अनेक स्पर्धा आपण जर पाहिल्या मुरबी संघ जेव्हा इथे खेळला तेव्हा मात्र मुरबी संघाला भरीव योगदान करताना पाहिलं आणि ते ओव्हरथ्रो झालाय बॅकअपसाठी खेळाडू होते आणि त्याच वेळेला सिंगल रन मात्र मिळाली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला 22च्या स्वरूपात अतिरिक्त रन्सने मात्र डावाला सुरुवात झाली बामणडोंगरी संघाच्या खात्यामध्ये रन ॲड होईल मागचा सामना आपण पाहिला रॉकस्टार कासर बडवली विपक्ष सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी जो पहिला सामना या स्पर्धेतला पाहिला अगदी लो स्कोरिंग सामना 30 बॉल 30चं समीकरण उभं होतं बामणडोंगरी संघासमोर आणि त्या धावांचा पाठलाग सहजगत्या केला होता आणि इथे आता पहिल्या सत्रामध्ये बामणडोंगरी संघाच्या बाट्याला बॅटिंग आली त्यामुळे आता इथे त्यांना टार्गेट बनवायचं आहे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये
मुरबी संघाला धावा चेस करायच्या. मागच्या सामन्यामध्ये मुरबी संघाने पहिल्या सत्रामध्ये धावा केल्या, त्या धावा डिपेंड करून दाखवल्या. आता इथे आपण जर पाहिलं दोन्ही संघांसाठी हा सामना आता थोडासा वेगळा राहील. बॅटिंग आली बामणडोंगरी संघाच्या बाटाला पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज संकेत पाटील, राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला आले, अप्पर कटचा प्रयत्न आणि इथे मात्र कवसला खेळत असताना बॉल चालला त्या ठिकाणी निघालाय दणदण करत, सीमा पार, चौकार. केलं फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण, फुल टोल वसूल करणारा हा फटका. बॉल चला लॉंग ऑनला, सीमा पार, लगातार दुसरा चौकार. कारण धाबांसाठी पहिल्या 2 बॉलमध्ये आपण जर पाहिला संघर्ष करावा लागला तकदीर पाटीलला आणि त्यानंतर मात्र 2 मोठे फटके आले संदेश गोंधळी यांच्या बॅटमधून. सलग 2 चौकार पाहिले आणि आता 9 धावा धाव फलकावरती आहेत. याही वेळेला खोला टाकला बॉल, हलक्या हाताने इनसाइड खेळले, एक्सा कव्हरचा फिल्डर भरपूर वेगाने पुढे आला, त्या ठिकाणी बॉलला गॅदर करता आलं नाहीये. आय थिंक समीर सॅम त्या ठिकाणी होते 30 सर्कलच्या आतमध्ये. तुम्हाला भरपूर अलर्ट राहावं लागतं आणि इथे आपण पहिला सिंगल रन घेतली. डोळाची पापणी लवते ना लवते मात्र ही सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या मदतीने पहिलं दशक पूर्ण झालं. 10 धावा धाव फलकामध्ये, अजून 1 बॉल बाकी आहे. 10 धावा धाव फलकावरती आहेत. आता शेवटचा बॉल या ओव्हर मधला पॉवर प्ले मधलं हे षटक आहे आणि आता टार्गेट बनवायचं मैदानामध्ये टीम बामणडोंगरीला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला आपण पाहिला मिस टायमिंग, कदाचित प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. लास्ट बॉल, फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागली. एक गडी माप्यासह 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. तर कॅप्टन देखील आहेत, परंतु मैदानामध्ये विघ्नेश पाटील मुरबीचे बॉलिंग मार्कवरती आलेत, ज्याने तर रायगड प्रीमियर लीगमध्ये मेडन षटक टाकण्याचा पराक्रम केला. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं संकेत पाटील, त्याच्याही नावावरती हा विक्रम राहिला. रायगड प्रीमियर लीगमध्ये मेडन षटक टाकण्याचा कारनामा करणारे 2 गोलंदाज, ज्यामध्ये आता विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवर झालं. समोर असेल संदेश गोंधळी. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल निर्णायक राहील कतर या मॅचमध्ये, कारण संदेश सध्या भन्नाट फॉर्ममध्ये. एका बाजूला तकदीर म्हटलं की सातत्याने चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला आणि ही जोडी एवन जोडी आहे. बामणडोंगरी संघाची सलामीवीर 786 जर्सी क्रमांक तकदीर पाटील, तर एका बाजूला संदेशला आपण पाहता स्टायलिश खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती. धावसंख्या धाव फलक 10. मध्यरात्र झाली परंतु प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्ही पाहताय मैदानाच्या अवतीभोवती. समर्थ चषकाचा सोहळा पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक आणि खरं तर इक्वेरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून देखील घर बसल्या बरेचसे व्ह्यूअर्स मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत. पहिला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता, वाईड यॉर्कर टाकलाय, खोला टाकला. लेदरचा अनुभव आहे त्या ठिकाणी विघ्नेशकडे. लेदर क्रिकेटमध्ये देखील तो जेन्युइन बॉलर म्हणून त्याची भूमिका राहिली. त्याच्याकडे असणारा टप्पा, ॲक्युरसी, वेग, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्याकडे परफेक्शन आहे. आणि पहिला बॉल आपण पाहिला लेफ्टी समोर वाईड यॉर्कर टाकला आणि त्याला चॉप करताना मात्र बॉल निघाला मागे. त्या ठिकाणी थर्ड मॅनला बॅकवर्ड क्षेत्राकडे रन नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. आणि लदा पाटील यांचे चिरंजीव एका बाजूला आम्ही एकत्र आवाजून उल्लेख करू. संदीपजी पाटील आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, सुनीलजी पाटील नामवंत पंच, याच खरं तर गावाला बिलॉंग करतात, त्यांच्या खरं तर कुटुंबातील हा सदस्य विघ्नेश ओमकार विकी या खेळाडूंना आपण पाहिलं तर त्याच वेळेला आपण पाहताय खरं तर मैदानामध्ये खेळणारे सर्व खेळाडू मुरबी संघाचे त्यांचं खरं तर कौतुक करावं लागेल. सातत्याने हा संघ देखील आपण पाहिला रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्पर्धांमध्ये सहभागी होताना पाहिला. त्यांच्याबरोबरने बामणडोंगरी म्हटलं की गेले काही वर्ष आपण जर पाहिला वेगळा दबदबा प्रस्थापित केला या टीमने ग्रामीण क्रिकेट या फॉर्मॅटमध्ये. तो संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 33 नंबर, क्या बात आहे, 33 नंबर आजवर यंदाच्या अंगामध्ये त्या संघाने पटकावलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या संघाची कामगिरी जर पाहिली तर सातत्याने उल्लेखनीय राहिली. नेक्स्ट बॉल तकदीरसाठी स्विच करायचा होता, बॉलला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता पण बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तकदीरच्या बॅटमधून अजूनही सिंगल रन आलेला नाही.
त्याने 4 चेंडू फेस केले, एकही रनचं योगदान आपल्या संघाला दिलेलं नाही. हे खरं तर कमबॅक आहे मुंबई संघासाठी, कारण तकदीर म्हटलं की बामणडोंगरी संघाची रन मशीन आणि त्याला थांबवण्यामध्ये आतापर्यंत मुंबई संघाला त्या ठिकाणी यश मिळालं आहे. धावसंख्या धावफलकावरती 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. फोर व्हीलर कार या स्पर्धेचं खास आकर्षण, प्रत्येकाच्या नजरा लागल्यात या स्पर्धेवरती. मुकुंद गाबन A1 क्वालिटीचं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या बरोबरीने अमित पाटील. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, डीप मध्ये कव्हर पॉइंटला समीर ठाकूरने टिपला झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये तकदीर पाटीलचा खेळ. कमतरता तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार नाही, कारण या स्पर्धेचे आयोजक आहेत उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आदरणीय मुकुंद गाबन आणि त्याचवेळेला आपण पाहता थेट माजी सरपंच विद्यमान सदस्य अमितजी पाटील. A1 जोडी पुरस्कृत आपण पाहता समर्थ चषक 2025 हे दमदार पर्व अप्रतिम असं हे आयोजन आणि नियोजन. तिसऱ्या क्रमांकावरती आर्यन नाईकला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. मागील काही स्पर्धांमध्ये जेव्हा तकदीर टीम स्क्वॉडमध्ये नव्हता तेव्हा तकदीरची जागा भरून काढली होती आर्यनने. सातत्याने हा खेळाडू सलामीला आलेला होता. या बोला पुन्हा एकदा खोलात टाकला बॉल, लाईन चांगली होती, बॅकफुटला आले होते. दबाव वाढवणारी गोलंदाजी विघ्नेशच्या माध्यमातून आतापर्यंत होताना पाहायला मिळाली. 22च्या स्वरूपात सिंगल. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहेत या मॅचमध्ये. यंदाचा हंगाम आपण जर पाहिला तर मुंबई बामणडोंगरी संघाचा रेकॉर्ड असेल 3 बॉलमध्ये सामना चेस केला होता. उलव्याच्या मैदानावरती घनसोली संघाला पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 13 धावा करून दिल्या आणि धावांचा पाठलाग करताना जेव्हा बामणडोंगरी संघ मैदानामध्ये उतरला पहिल्या 3 बॉलमध्ये सामना फिनिश. हा रेकॉर्ड बामणडोंगरी संघाच्या नावावरती आजवरचा आपण पाहिला. आणि या मॅचमध्ये खरं तर बामणडोंगरी संघाला धावा बनवाव्या लागतील. पहिल्या सत्रामध्ये टार्गेट चांगलं सेट करावं लागेल. रिस्पेक्टेड स्कोर ज्याला आपण म्हणतो, सन्मानजनक धावसंख्या ही तुम्हाला उभारावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा बाहेर टाकला बॉल, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. त्या ठिकाणी विघ्नेशचा प्रयत्न चांगला होता, मध्ये लाईन खराब होती त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल. रिप्ले टेलिकास्ट आपण जर पाहिलं क्विकर 1 बॉल बाहेरून आला त्यामुळे इथे पंचांनी अगदी योग्य निर्णय दिला, वाईड बॉल. आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिले 1च रन खर्च केले आणि ती देखील या ठिकाणी वाईडच्या स्वरूपात. 2 धावा खर्च केल्या माफी असं एक खेळाडू बाद केला. एक बाईकच्या स्वरूपात धाव आली, ती धाव मात्र विघ्नेशच्या खात्यामध्ये जाणार नाहीये कारण ती एक्स्ट्रा होती लेग बाईकच्या स्वरूपात. आणि इथे आपण पाहता 13 धावा धावफलकावरती आहेत या ओव्हरमधला. शेवटचा बॉल मिस टायमिंग, बॅटची कडा घेत बॉल निघाला होता त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राकडे आणि इथे मात्र कमबॅक करून देणार हे षटक विघ्नेशचं राहिलंय या ठिकाणी. महागणपती मुरबी या टीमसाठी या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त 3. एक महत्वाचा विकेट तकदीर पाटीलचा मिळाला त्या ठिकाणी मुरबी टीमला. आणि समालोचक वर्तक सर, आमचे सुनील वर्तक सर यांना आपण पाहता गोवडणे, ते देखील एक चांगले समालोचक, आमचे मार्गदर्शक आहेत, उत्तम फोटोग्राफर, सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्व. चला सेकंड ओव्हर कंप्लीट. चला डीजे कडे आपण जाऊया. आता मिकी माऊस यांचा डान्स पाहूया. या ठिकाणी करत असताना आपले सर्व मिकी माऊस दोघांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि लवकर ग्राउंड सोडा, नाहीतर रात्र होईल तुमच्या नादामध्ये, वेळ जास्त जाईल. त्यामुळे नक्कीच थोडासा जेवढा तुम्हाला संधी मिळेल तितकाच डान्स करा जेणेकरून वेळ देखील वाचेल, कारण आज पहिली रात्र आहे.
प्रत्येक रात्रीमध्ये आम्हाला वेळ वाचवावा लागेल, कारण ही स्पर्धा अगदी वेळेवरती पार पाडली तर नक्कीच प्रत्येकाला त्याचा आनंद होईल. कारण 1-1.5 नंतर आपण जर पाहिलं व्ह्यूअर संख्या कमी होते, रात्री जास्त करून कोणी स्पर्धा पाहत नाही. त्यामुळे जितक्या लवकर त्या ठिकाणी शेड्यूल कंप्लीट करता येईल प्रत्येक रात्रीचा तो प्रयत्न आम्ही नक्की करू उद्याच्या रात्रीपासून. आणि आज देखील बाहेरचे संघ आहे, त्यामुळे गर्दी देखील प्रचंड. पण या धोंडूकाका मैदानाचा इतिहास आम्ही वारंवार सांगतो, प्रचंड गर्दी. आणि उद्या देखील या, कारण उद्या दशरथ पाटील सर करावे यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. जे पोटात ते ओठात हास्याचे फवारे दशरथ पाटील सर करावे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. जाऊया मॅचकडे. परेश ठाकूर कडे जबाबदारी, थोडासा गुडघा वाकवत बॉडीला मोल्ड केलं होतं आणि बरोबर त्या ठिकाणी पूलचा प्रयत्न झाला, पण बॉल जास्त राईज झाला. बाउन्स घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. मी मगाशी म्हटलं मुरबी संघासाठी हा खरं तर मैदान लकी आहे, पण तो बामण डोंगरी हा संघ म्हटलं की नेवर गिव्ह अप, हार कधी मानणार नाही असा हा संघ. यावेळेला वेगवान फटका त्या ठिकाणी थ्रू द कव्हर्स खेळले सर्वेशच्या हातामध्ये, सेफ हँडेड झेलबाज झाला संदेश. ग्रामपंचायत गोवटण्याच्या विद्यमान सदस्या प्राची निर्णय पाटील यांचे यजमान निर्णय पाटील अर्थात युवा नेते भाजप यांना विनंती करतो की आपण व्यासपीठ राहण्याची कृपा करायची आहे. सन्मान्य निर्णयजी पाटील युवा नेते बीजेपी गोवटणे या साहेब आपण ओटू रोशन सर. संदेशचा विकेट मिळाला. दबाव आता थोडासा बामण डोंगरी संघावरती. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला शुभम पाटील चिकू इनट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. 2 नवीन दमाचे खेळाडू, नवीन जोमाचे पदू, अनुभव भरपूर या खेळाडूंकडे आहे, कारण सातत्याने ए पोलमध्ये हा संघ खेळतो. आणि ज्यामध्ये आपण जर पाहिलं हे दोन्ही खेळाडू आता मॅच्युअर झाले, त्यांना आता एक चांगली इनिंग मॅच्युअर इनिंग मैदानामध्ये साकारावी लागेल, चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये करावी लागेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 2.2 चेंडूचा खेळ संपला. तर नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही कॅप्टन अवेलेबल झालेले आहेत, बोनकोडे आणि एका बाजूला मांडा. ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पायात टाकला बॉल. पुन्हा एकदा आपण जर पाहिला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, हँड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. त्याच वेळेला आपण पाहिला इथे लेग बाईट्सच्या स्वरूपात रन मात्र मिळेल सिंगल. एका रनने मात्र संघ पुढे सरकतोय. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती थेंबे थेंबे तळे साचे 15 धावा, 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या धावफलकावरती. 15 चेंडूमध्ये फक्त 15 आल्या. मुरबी संघाचा 12वा खेळाडू खुश आहे, तो सांगतो मला 15 मध्ये 15 आल्या. परंतु इथे दुसरा षटकार आला तर टेन्शन त्यालाही वाढेल, का दोन्ही 12वे खेळाडूंना वाटतं आपला संघ जिंकला पाहिजे. ही भूमिका फार महत्त्वाची आहे, कारण असाच 12वा खेळाडू केतन मात्रे, त्यानंतर फरदीन काजी 12वा खेळाडू असताना मैदानामध्ये उतरला आणि आज ते ब्रँड बनले. त्यामुळे तुम्हालाही संधी आहे, जेव्हा जेव्हा संधी मिळेल 12वा खेळाडू नक्की राहा, कारण एखादा खेळाडू कमी असला की तुम्हालाही संधी मिळेल, त्या संधी सोनं तुम्हाला करावं लागेल. दोन्ही 12वे खेळाडू राहुल आणि आमचे देवेश आमच्या बाजूला आहेत. यावेळेला आपण जर पाहिला बीमार अतिशय उंचावरून निघाला. नशीब चांगले होते का तर मुरबी संघाचे बॅटला बॉल स्पर्श झालेला नाही आहे. जर बॅटला स्पर्श झाला असता तर आणखीन धावा वाढल्या असत्या, कारण इथे आपण जर पहिला खेळाडू झेलबाज झालेला असता, मोठा फटका आला असता कदाचित, पण नशिबाची साथ होते मुरबी संघाला. बघा बॉल पुन्हा एकदा भरपूर वरत्याला ऑन द टोस, हाय जम्प, बॉलच्या परत पोचता देखील आल्याने इतक्या उंचावरून बॉल निघाला. आय थिंक 3-4 फूट डोक्यावरून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथे मात्र बीमर नेक्स्ट बॉल फ्रीट, यस पुढचा बॉल फ्रीट असा मात्र पंचांनी सिग्नल दिला आणि समोर असेल आर्यन नाईक. करेल का सर्जिकल स्ट्राईक? हा फटका फसला आहे, परंतु इथे फ्रीट बॉल आहे. क्या बात आहे. प्रसंग अवधान फार महत्त्वाचं समीर ठाकूरने दाखवलं, कारण असाच प्रसंग अवधान दाखवण्यामध्ये पाकिस्तान अपयशी राहिला होता जेव्हा विराट कोहली त्रिफळाचीत झाला होता. तो सामना आजही प्रत्येकाला आठवत असेल. फ्रीट बॉलवरती अपील करत बसले तेव्हा विराट कोहली 3 धावा पळून काढल्या. तिथे मात्र भारतीय संघाने सामना जिंकला. कधी कधी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जेव्हा मैदानामध्ये उतरताय तेव्हा तुमची समय सूचकता, ज्याला आपण म्हणतो कदर प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रसंग अवधान, हे फार महत्त्वाचं असतं आणि हे दाखवलं सामने. त्याचंही कौतुक करावं लागेल. 1 धावाली धावांपासून रोखलं आता मुरबी टीमने बामण डोंगरी संघाला. याही वेळेला आपण पाहिला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, तर त्याच्या डोक्यावरून खेळले, डीपमध्ये बॉल चालला मागे, थोडासा फंबल झाले. सर्वेश ठाकूर त्या ठिकाणी होते, सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं. 2 धावा आल्या. 2 रनच्या मध्येने संघ पुढे सरकताना आपण पाहता धावसंख्या धावफलकावरती लागली आहे, ती म्हणजे 19 धावा. लास्ट बॉल या ओव्हरमधला फक्त 19 आहेत. पहिल्या 17मध्ये टार्गेट बनवायचं किमान 40+ पोचावं लागेल. आणि इथे आता आपण जर पाहिलं शुभम आणि आर्यनला अभी नाही तो कभी नाही अशी भूमिका या सामन्यामध्ये साकारावी लागेल.
पुन्हा एकदा गतिमान फटका आहे या ठिकाणी आपण पाहिला. विसेपमध्ये केले पुन्हा एकदा सर्वेश त्या ठिकाणी व्यस्त असतील. या ठिकाणी परत एकदा आपण त्यांना पाहिलं. एकच रन या ओव्हरमध्ये मिळाली, या शेवटच्या बॉलवरती मिळाली आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या. त्या ठिकाणी परेश ठाकूरने फक्त 5 गडी बाद केला 1. पहिल्या ओव्हरपासून जो मोमेंटम संकेतने मिळवून दिला त्याच्यावरती सातत्य टिकवल्या मागच्या दोन्ही गोलंदाजाने. आपण जर पाहिलं बॅटिंग ग्राफ्स या ठिकाणी बॅटिंग समरी तकदीर पाटील अपयशी राहिला. 5 बॉल फेस केले, एकही धाव त्याने खर्च केले, एकही धाव बनवलेली नाहीये. संदेश गोंदली ज्याने 8 मध्ये 11 केल्या. आर्यन नाईक नॉट आउट 3 बॉल 1. एका बाजूला शुभम पाटील नॉट आउट 3 बॉल 3. चला आपण लगेचच विनंती करूया बोनकडे संघाच्या कॅप्टनला आणि एका बाजूला मांडा संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच मुरबी संघाचे तसेच गुरुनाथ पाटील अर्थात शिवसेनेचे शाखा प्रमुख चिरनेर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठ आणण्याची कृपा करायची आहे. मॉन्टी पाटील आणि गुरुनाथ पाटील. 3 ओव्हरचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती आले आमचे मित्र. खरं तर या ठिकाणी संदीपजी पाटील आवऱ्याचे एक उत्तम गुणसंख्या लेखक आमच्या समवेत जॉईन झालेत. कांचन पालकर आणि त्यांच्या बरोबरीने आता संदीपजी पाटील आवरे हे देखील आता आमच्या समवेत जॉईन झालेत. बरेचसे आमच्या आवऱ्याचे मित्र आहेत. देवा ग्रुप आवरे, भोलानाथ आवरे संघाचे खेळाडू आम्ही त्यांना नेहमी पाहिलं, परंतु आज या ठिकाणी आमच्या आवरेगावचे संदीप पाटील गुणसंख्या लेखनाच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत जॉईन झालेत. त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतो. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती आला त्या ठिकाणी प्रतीक पाटील गुड्डू या नावाने त्याला संबोधलं होतं. गुड्डू या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर आला आणि समोर असेल शुभम पाटील. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 20 आले. आता एक षटक या सामन्यामध्ये निर्णायक राहील बामण डोंगरी संघासाठी किंवा मुरबी संघासाठी. हाफ ट्रॅकर शॉर्ट पूल करताना बॉलने घेतली उंची आणि इथे अंतर देखील कापलंय. यस इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द बॉक्स षटकार. पहिला भानुदास यायचा पहिल्यांदा. तकदीर आपण जर पहिला त्या ठिकाणी कल्पेश ठाकूर शुभम याची भूमिका चांगली राहिली. आर्यन देखील तितकाच ताकदीचा खेळाडू. कधी कधी रोहितला आम्ही पाहिलं. बरेचसे खेळाडू ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं बामण डोंगरी संघामध्ये टॉप ऑर्डरला चांगले फलंदाज आहेत, तितके चांगले गोलंदाज आहेत आणि म्हणूनच या संघाने यंदाच्या अंगामध्ये तब्बल 33 पारितोषिकं पटकावली. गतिमान बॉल, लेंथ बॉल टाकला. मागचा हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती चांगला फटका पाहिला आणि इथे आपण जर पाहिला थोडासा पुढे टाकला. प्रतीकने व्हेरिएशन दाखवलं. राऊंड विकेट आले अँगल बनवत असताना मागचा बॉल फटका पाहिला तर खरंच आपण जर पाहिला शुभमला थोडासा कॉन्फिडन्स देणारा फटका होता आणि त्यानंतर प्रतीकचं देखील कमबॅक पाहायला मिळालं. प्रत्येक वेळा तुम्हाला चढ उतार पाहायला मिळेल या संपूर्ण रात्रीमध्ये, कारण प्रत्येक संघ त्याच ताकदीचे आहेत. याही मला यॉर्कर खोदून काढला अक्षरशः. ड्राईव्ह करत असताना सर्वेश अतिघाई संकटात नाही, खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा. 4 धावा, नशिबाचा चौकार मिळतोय शुभम पाटीलला बामण डोंगरी संघाला. सर्वेश फुल कंट्रोलमध्ये नाहीये. थोडीशी घाई त्याने केली आणि असं आपण नेहमी सांगत असतो अति घाई संकटात नाही आणि ती घाई मात्र नडली आता मुरबी संघाला जिथे चौकार मिळाला. याही वेळेला आपण पाहिला हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खेळले. मिड ऑफचा फिल्डर बंटी त्याला बीट करून बॉल निघाला मागे. सेकंडचा कॉल रिस्क घेतली आहे. लॉंग चेस होता आणि इथे मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. टीबी अंपायरची मदत घेतली दीपकजी बोराडे त्या ठिकाणी ऑन स्क्रीन पाहतील. आई म्हटलं की आज हे चॅनल येणाऱ्या कालखंडामध्ये नक्कीच नंबर 1 बनेल, कारण इतकं चांगलं काम संदेश शेळके यांच्या माध्यमातून होताना पाहत आहे. जे आमच्या मुखामध्ये असं एखादा खेळाडूबद्दल इंट्रोडक्शन आम्हाला हवी असं लगेच आम्हाला मॉनिटरवर दाखवले जाते. नॉट आउट, 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण पाहत आहे. शुभम काय धावलाय अप्रतिम. शुभम म्हटलं की तर या संघाचा ॲथलेटिक्स आहे, कारण फिल्डिंगमध्ये सर्वाधिक धावा वाचवणारा, फिल्डिंगमध्ये सर्वाधिक झेल पकडणारा जर खेळाडू कोण असेल तर शुभम पाटील आणि त्याच्या अगोदर तेजस म्हात्रे. खरं शिवमचंही कौतुक करावं लागेल, कारण चांगली त्याने धाव घेतली, 2 धावा मिळाल्या आणि इतर मात्र धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 2 गडी बाद 32. राहुलने अगदी आम्हाला चांगली माहिती दिली. 32 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. शेवटचे 2 निर्णायक चेंडू. या ओव्हरमध्ये धावा आल्या आतापर्यंत 12 पहिल्या 4 बॉलमध्ये.
आता अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला देखील आपण पहिला बिगिटचा प्रयत्न आहे. कॅच इट कॉल कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद शुभम पाटील बॅक टू द डगआउट. शुभम पाटील बाद झाला. चांगली कामगिरी बजावली शुभमने या इनिंग मध्ये. 12 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. शॉर्ट बट स्वीट इनिंग. तर या इनिंग मधला सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू शुभम राहिला, कारण 11 संदेशने बनवलं होतं. त्यानंतर शुभमने देखील 12 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. शेवटचा बॉल आदित्य पाटील मैदानाकडे चाललाय. आदित्यकडे पाहिलं की अगदी शांत संयमी, परंतु मैदानामध्ये तितका चपळ असा हा खेळाडू. यावेळेस आपण पाहिला बॅटिंगसाठी उतरला. लास्ट बॉल तो फेस करेल. टार्गेट सेट करणारा हा निर्णायक चेंडू, परंतु यानंतर बोनकडे 11 बोनकडे विपक्ष भूमी 11 मांडा ही लढत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. यॉर्कर बॉल डाऊन द ग्राउंड खेळले. वेगवान फटका होता. अलॉंग विथ कार्पेट बॉल निघाला मागे. सर्वेश आहे त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट. तिसरी होईल का तर नाहीये. 2च धावा आल्या या बॉलमध्ये. 1 विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि धावसंख्या आली धाव फलकामध्ये तब्बल. मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 3 गडी बाद 34. आता येणारे 24 बॉल 35 या अगोदर पण जाऊया टॉसकडे. भूमी 11 मांडा विपक्ष बोनकोडे 11 बोनकोडे या 2 टीम मध्ये लढत होईल. या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेचे प्रमुख लाडके आयोजक मुकुंदजी गावण आणि अमितजी पाटील आणि संपूर्ण आयोजक कमिटी याबद्दल काय सांगणार? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. लाईट्स पण चांगली आहे आणि आम्हाला खेळाची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद कमिटीचा. थँक्यू. बेस्ट ऑफ लक असेल आमच्याकडनं. बोनकडे संघ आपण उरण विभागामध्ये खूप वेळा येता. पुन्हा एकदा आपण या उरण पूर्व विभागामध्ये आलात तर या स्पर्धेमध्ये आपण आलात. यावेळी काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग काय नसेल. उरणमध्ये आम्ही खूप टुर्नामेंट खेळलो आणि ही सुद्धा टुर्नामेंट खूप चांगले खेळायला मजा येईल. हे मैदान या विभागातील नव्हे तर रायगडमधील एक सुप्रसिद्ध मैदान आहे आणि मुकुंदजी गावण आणि अमितजी पाटील हे राजकारणातील एक या विभागातील वजीर आहेत. अशा या 2 शिलेदारांबद्दल आणि त्याच्या संपूर्ण आयोजक कमिटीबद्दल आणि या आयोजनाबद्दल आपण काय सांगणार? आयोजन खूप
चांगले केले दादांनी, खास म्हणजे 4 व्हीलर ठेवले तर खेळाडू चांगले खेळण्याचा प्रयत्न करतील. आपण रायगडच्या किंवा रायगडच्या बाहेर अनेक भागामध्ये खेळत असतात, तिथले प्रेक्षक आणि या धोंडूकाका मैदानावर प्रेक्षक, या प्रेक्षकांबद्दल काय सांगणार? हो, आज पहिला दिवस असून सुद्धा पब्लिक एवढी आहे आणि ते सपोर्ट करतात आणि चांगला वाटेल खेळायला. दोन्हीही टीमला आपण देऊया मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण ऐकूया रॉकस्टार समालोचक प्रवीणजी गायकर यांना. धन्यवाद. तत्पूर्वी संजयजी जोशी या स्पर्धेमध्ये आणखी एक आयोजकांपैकी एक असणार. संजय जोशी आपल्यास विनंती करतोय आपणही आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे. संजय जोशी सर, आताच बनकोडे संघ देखील नवघरच्या स्पर्धेतून इकडे रवाना झालाय. इथून हे दोन्ही संघ जातील त्या स्पर्धेमध्ये. म्हणजे चांबर्ली संघाच्या जागेवरती मुरबी जाईल आणि बामणडोंगरी संघाचा देखील मॅच इथे पेंडिंग असेल. कासार वडवली सोबत दाराबे संघाने मात्र 2 सामने जिंकले, थेट पोहोचलेत सुपर 8 मध्ये आणि अंतर जवळ असल्यामुळे हे सहज सोपं झालं आजच्या या दिवसामध्ये. तर जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू डीजे. प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून लावले तुम्हीच हल्ले, धर्मरक्षणा तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे छत्रपति शिवराय प्रणाम तुम्हास कोटि कोटि. पहली गेंद के ऊपर फॉलिंग स्वीप करने का प्रयास वहां पर किया था जरूर. चलिए यहाँ पर अच्छी फील्डिंग नजर आती हुई. तब तक एक रन. आइए बनकोड़े 11 बनकोड़े टीम का स्वागत है, जहां पर हमने देखा था कि बहुत दमदार उम्दा फॉर्म में इस सीजन में, लेकिन कभी कभी अप एंड डाउन आते हैं. केंद्रीय मंत्री ट्रॉफी में भी उनका दमदार खेल रहा और क्वार्टर फाइनल के मुकाबले में मात्र उन्हें परास्त होना पड़ा. फिर वाकड़ी की टूर्नामेंट में जो शिवसेना विभाग प्रमुख सुकेश भाई भोपी इनके द्वारा नाइट टूर्नामेंट का 2 बाई का आयोजन था, तालुका प्रमुख चषक का, वहां पर उन्होंने कामोडी टीम को बिल्कुल भेजा था. अक्षय भाई मस्कर उपशाखा प्रमुख, आपका स्वागत. और साथ ही साथ मोहन भोपी, आकाश गायकवाड़, प्रेम भोपी मैच का आनंद लेते हैं, उनका भी स्वागत करेंगे. बेहतरीन यहाँ पर शुरुआत, 23 गेंदों में 34 चाहिए. लो स्कोर का मैच है, इसका मतलब ये नहीं कि महागणपति 11 मुरबी टीम को ये लक्ष्य आसान है. पिछले 4 साल 5 साल पहले का इतिहास नेरे के मैदान में हमने देखा था. मुरबी और माफ कीजिए पेट और बामणडोंगरी, लेकिन लेफ्टी के खिलाफ लेफ्टी, जैसे को तैसा गेंद सीमा रेखा पार. 4 रन. लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती. शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती, राजा कसा असावा जसा माझा शिवछत्रपती. शिवरायांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकते. लेकिन बेहतरीन शुरुआत इस समय देते हुए लेफ्ट हैंडर बॉलर के खिलाफ ये लेफ्टी बल्लेबाज विकी फिर से एक बार तैयार. तो इस बार फ्लिक करने का प्रयास, खिलाड़ी मौजूद, मिड विकेट की तरफ आर्यन नाइक. पहला करारा झटका महागणपति मुरबी टीम को. पीठावर उरण पंचायत समितीचे विद्यमान सदस्य, 190 उरण विधानसभेचे माजी आमदार मनोहर शेठ बोर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय सन्माननीय हिराजी घरत साहेब यांच्या सुकन्या स्नेहाताई हिराजी घरत अर्थात मुकुंदजी गावण साहेब या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्यांच्या भाच्या आहेत त्या. आज एका क्रिकेटच्या व्यासपीठावर ताई आपण आलात. मनाच्या अंतकरणापासून समर्थ ट्रॉफीच्या वतीनं प्रथमतः आपलं आम्ही शब्द सुमनानं या निमित्तानं स्वागत करतोय आणि ऐकूया पुन्हा एकदा आपण रॉकस्टार समालोचक प्रवीणजी गायकर यांना. गरज उठे गगन सारा, समंदर छोड़े अपना किनारा, हिल जाए जहां सारा, जब गूंजे जय श्रीराम का नारा. अगदी तुम्ही आमच्या व्यासपीठावरती पाहू शकाल, या स्टेजवरती प्रभू श्रीराम यांची ही प्रतिमा देखील आपण पाहताय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपति शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील आपण पाहताय. 3 में 5, 1 विकेटों के नुकसान के ऊपर 30 की अभी भी जरूरत है. 21 गेंदों में पावर प्ले का पहला ओवर मार्गस्थ है और खास करके बाया ने बाया का काटा कर दिया है, निकाल दिया है काटा जो चुभ रहा था. विकी को आउट करके आप यहां पर पलटवार करना चाहेंगे. न्यू बैटर आप देख सकते हैं बंटी ठाकुर, एक ताकतवर बल्लेबाज. चले इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास, गैप में है गेंद, लेकिन फील्डर काउ कॉर्नर के रीजन में वहां पर शुभम गेंद को रोके. थोड़ा सा खराब थ्रो,
खराब थ्रो है जिसका फायदा जरूर मिलेगा। 2 रन बटोरे बल्लेबाजों ने और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 7 रन। आई एक इवेंट लाइव इनके माध्यम से टूर्नामेंट कवरेज की जा रही है और लगभग अब भी रोशन ठीक समय बच चुका है 12 बजने के लिए, सिर्फ 5 मिनट का समय है और फिर भी 2500 के करीब इस मैच का दर्शक आनंद ले रहे। उन तमाम दर्शकों का फिर से एक बार हम स्वागत करेंगे। लक्ष्य छोटा जरूर है, अभी अभी चर्चा हमने छेड़ी थी आरसीसी पेट और बामन डोंगरी के खिलाफ जब मैच खेला गया था 4-5 साल पहले नेरी की टूर्नामेंट में, तो वो 31 का टारगेट भी वो दोनों टीमों के लिए ऐसा बना था कि लास्ट मोमेंट तक वो मैच बना था और वहां से मैच जीता था मेरे ख्याल से बामन डोंगरी टीम ने। और चले इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया है, पावर प्ले का ओवर मिसफील्ड चिकू की ओर से, शुभम की ओर से कभी गलती नहीं होती। रायगढ़ प्रीमियर लीग में सर्वश्रेष्ठ फील्डर का अवार्ड भी इस खिलाड़ी के नाम पर है और रतन बुआ ट्रॉफी में भी इस खिलाड़ी को बेस्ट फील्डर का अवार्ड दिया गया था। और यकीनन ये जो कैच छोड़ा है बंटी का, वो कैच कहीं ना कहीं थोड़ा सा महंगा साबित हो सकता है। हमारे साथी स्कोरर देख सकते हैं इस विभाग के संदीप भाई पाटिल और उनके समेत प्रीतेश पाटिल प्रीतेश मात्रे, दोनों स्कोरर आप देख सकते हैं। क्या बढ़िया स्कोरिंग की भूमिका। साथ साथ केवाली ग्राम पंचायत के भारतीय जनता पार्टी के उप सरपंच कंचन पालकर ये भी जुड़े। कंचन आपका भी स्वागत करेंगे। कभी हारने का इरादा हो तो उन लोगों को याद करना जिन्होंने कहा था ना कि तुमसे नहीं होगा। आप इस मैदान के ऊपर देखिए, दर्शकों ने सवाल दिखाए होंगे कि मैच वन साइड होगा 35 का है, लेकिन भूलना नहीं है कि बामन डोंगरी टीम की ताकत है उनकी गेंदबाजी। सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी यानी कि हमारे सुहास शेठ गोंदी साहब आपका स्वागत करेंगे। और एक तरफ आप महागणपति मुरबी की बात करेंगे, हमारे वर्तक सर, इन्होंने इस टीम को बिल्कुल पैक किया गया है। मजा आएगा मैच में, जैसे जैसे थ्रिलिंग डॉट बॉल विकेट जाएगी, रन भी आएंगे, खूब मजा आएगा दर्शकों को यह मैच देखने के लिए। फुल टॉस बॉल, रिस्क नहीं लेना चाहते हैं, जानते हैं कि ये खतरनाक गेंदबाज है। ऑन साइड में मोड़ा जरूर है, सिंगल के साथ स्ट्राइक अपने पास रखी। पहले पावर प्ले का खेल समाप्त, प्रति ओवर 9 बनाने हैं, 9 के ऊपर 1 विकेट। इस समर्था ट्रॉफी में कम से कम आखिरी राउंड के लिए तो क्वालिफाई हो जाएगा, फिर सोचा जाएगा कि उन 4 में से आपके सामने कौन आएगा और उसके बाद जो मैच होगा सीधा क्वालिफायर, यानी कि कम से कम एक ट्रॉफी का दावेदार तो जरूर बन सकता है। मैच अभी भी दोनों टीमों की बात करेंगे, ऑन जरूर है। 18 गेंदों में चाहिए 26 रनों की जरूरत। तुम्ही आमचे मोटू पत्तूला पाहू शकाल, अगदी कांचन डान्स करत असताना, परंतु त्यांचं लग्न झाले का चेक करा जरा की यंग पोर आहेत, नाही झालं ना मग सकाळी आई गरम पाणी देईल, मग तुम्ही त्यामध्ये पाय आरामात टाका, कारण नाचून नाचून थकाल, कारण तुम्ही प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करता, कारण तुमच्या मुले या स्पर्धेला 4 चांद लागतात, त्याच्यामुळे तुमचंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। चलिए, ओमकार का विकेट जब तक मैदान में है तब तक महागणपति मुरबी टीम के लिए मुकाबला भी सुरक्षित है, लेकिन हार कर जीतने वालों को ही बाजी करके कहते हैं। बाजियां पलटने में देर नहीं लगती, खले समय समय का खेल है छोटे, जिसका आ गया वो छा गया। कौन छाएगा? बॉलिंग में परिवर्तन, माही यानी कि ओमकार बॉलिंग मार पर, और पहली गेंद ऑफ स्टंप यॉर्कर रफ्तार के साथ गिरफ्तार किया, डॉट बॉल की समाप्ति। देखिए, इसके बाद आने वाले गेंदबाज कल्पेश है, जीत खोत है, जिन्होंने अभी अभी 3,70,000 की एक नंदी की खरीदी की, उस बैल का नाम है सैतान। देखिए, जीत जोफ्रा आर्चर उल्बेनोड के सबसे तेज गेंदबाज बिल्कुल जाने जाते हैं। पहली गेंद बेहतरीन यहां पर निकाली, डॉट बॉल की समाप्ति। 17 गेंदों में चाहिए 26 रन। इस बार प्लेड ऑन, यू मिस, और इसी के साथ यह मौका मिला और बल्लेबाज आउट, ठोक दीजिए।
देख सकते हैं यहाँ पर इवेंट के लाइव के माध्यम से। अगर संदेश कहेगा ये खुद की बदौलत की हो चुका है, तो मैंने कहा था उसको, जब कोई भी बल्लेबाज छक्का मारता है तो आउट ऑफ पार्क का सिंबल आप दिखाइए, क्रैकर हवाई यात्रा जब जाती है तो स्काई शॉट दिखाइए। और ये अपडेट जब देखने को मिलते हैं ना, जैसे इंडियन प्रीमियर लीग में, वैसे अपडेट हमें जरूर मजा आता है। किस्मत राजा उसी को बनाती है जिसमें खुद को कुछ करने का हुनर होता है। और आज मच्छिंद्र पाटिल सर ये लाइव के माध्यम से ये बिल्कुल आप देख सकते हैं, मैक्सिमम जब सिक्सर आता है, बेहतरीन यहाँ पर अपडेट, क्रैकिंग, चेंडू गेला ढगात, मुक्काम पोस्टर। तो चलिए यहाँ पर क्या है, बेहतरीन यहाँ पर बॉलिंग का प्रदर्शन, 2 गेंदे इस सीजन में 5 मेडन ओवर का रिकॉर्ड इस बॉलर के नाम पर। वेरी गुड कैच कल्पेश ठाकुर की ओर से, एक और करारा झटका, आते ही बड़ा झटका, सर्वेश बैक टू द पवेलियन। संगीत है, दमदार संगीत है समर्थ ट्रॉफी का। ये दोनों मेरे ख्याल से हल्दी में तो इतने नाचते होंगे ना, तो किसकी जरूरत नहीं पड़ सकती, ये 4-5 बंदा आराम के साथ नाच सकते हैं। क्या जबरदस्त यहाँ पर हमारे मोटू पतलू का दमदार योगदान, 9 रन 3 विकेटों के नुकसान पर लगातार का ये दूसरा विकेट हैट्रिक के कगार पर है ओमकार नाइक। सफलता हाथों के लकीरों में नहीं मेरे दोस्त, माथे के पसीने में होती है। आप वो पसीना बहाना पड़ेगा यहाँ पर महागणपति 11 मुरबी टीम के बल्लेबाजों को। ओमकार का गोल्डन विकेट जाने के बाद क्या परेश ठाकुर और बंटी ठाकुर अपने ऊपर जिम्मेदारी लेना चाहेंगे? 15 गेंदों में 26 रनों की फिलहाल आवश्यकता है। आपका भविष्य उसी से बनता है जो आप आज कर रहे हो। उठिए, अपने आज को बेहतर बनाकर अपने भविष्य को बेहतर बनाए। विकेट हैट्रिक के कगार पर है फील्डर संदेश और ओमकार आए थे। और चलिए वहां पर मेरे ख्याल से कैच ड्रॉप 3 खिलाड़ियों के बीच में। मैक्सर याद है वह बहुत पुराना मुकाबला है जब स्टार स्पोर्ट्स के ऊपर हम देखते हैं हाईलाइट, पुराने जमाने के भारत और पाकिस्तान के बीच मैच खेला गया था, जो ऋषिकेश कानिटकर नॉन स्ट्राइक एंड पर थे। चंद कुछ गेंदें बची थी और विकेटें भी आखिरी कुछ बची थी, और वहां पर जवागल श्रीनाथ ने इस तरीके का स्ट्रोक खेला और जहां पर वहां 3 रन बटोरे, और जैसे ऋषिकेश कानिटकर को मौका मिला वहां पर उन्होंने चौका धागा। ये क्रिकेट है। चलिए यहाँ पर जीवनदान मिला, 2 रन मिलेंगे, विकेट हैट्रिक के कगार पर थे, 2 की मदद से स्कोर पहुंचा है 11। 14 में चाहिए 24 रनों की आवश्यकता। इस बार भी जड़ में लाने का प्रयास, टैप किया है, मिडॉन कोई नहीं था, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद और थोड़ी सी मिस फील्डिंग आर्यन की ओर से, उसका तुरंत फायदा उठाया बल्लेबाज ने। तब तक 2 रन पूरे, और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, फिलहाल 13 रन 13 गेंदें, और जीतने के लिए चाहिए 22 रनों की आवश्यकता। 2 खिलाड़ी एक दूसरे से बातचीत करते हुए, दर्शक हिलने का नाम ले रहे हैं मच्छिंद्र पाटिल सर। जब तक यहाँ पर गोरसिया और धारावी का मैच नहीं खत्म होगा तब तक यहाँ पर दर्शक नहीं हिलेंगे। अगर मुसीबत है तो मुस्कुरा के चल, आंधियों को पैर तले दबा के चल, मंजिल की औकात नहीं है तो उससे दूर रहने की। ये लीजिए, बड़ा शॉट खेला है जरूर, आर्यन बॉल के नीचे लगभग मिडॉन की तरफ चले आए। गुड कैच, बैट्समैन आउट। ओवर की समाप्ति, और इसी के साथ 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 13, और जीतने के लिए चाहिए अब 12 गेंदे 22 की जरूरत। डीजे फेमस हाय, फेमस उरण तालुक्याचा, फेमस उरण तालुक्याचा, 1 नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा, हाय या पिरकोन गावाचा, समर्थ चषक यो नावाचा, हाय या पिरकोन गावाचा, हाय या पिरकोन गावाचा, 1 नंबर हाय आयोजन। थैंक यू डीजे, क्या बात है, दमदार आयोजन। यहाँ से संघर्ष करना पड़ेगा इस मुकाबले में, क्योंकि थोड़ी सी दिक्कतें। ये ग्राउंड आप देख सकते हैं, जिस तरीके से नई नवेली दुल्हन को सजाया जाता है, बिल्कुल आज धुंडुका का मैदान को सजाया गया। हमारे आयोजक कई करता जैकेट, कई फेटे पहनते हुए,
कई पूरी तरीके से दमदार योगदान देते हुए ये जीत है इस टूर्नामेंट की, और दर्शकों की ये साफ गवाही है कि अब तक यहाँ पर ये सफलता का चरण चूमती हुई समर्थ ट्रॉफी। लास्ट तारीख का समझ पता चलेगा कि कौन होगा इस 4 व्हीलर का मानकरी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट। बोलो तैयार। इस बार छोड़ा हुआ कैच, जिले पे नमक छोड़ा है, और मैंने पहले भी कहा था मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा जाणून घे या जगात, कारण जो कोणी नडेल तो डायरेक्ट ढगात। षटकार का मिला है 6 की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 19 रन और गेंदों के बीच में फासला 13 गेंदों में 11 गेंदों में चाहिए थे 16। इस बार फिर से एक बार घुटने का इस्तेमाल किया था, टेका था जरूर लेकिन मेडल नहीं हुआ। डॉट बॉल की समाप्ति। वैसे कल्पेश इतना बड़ा मार खाता नहीं, पहली अगर गेंद होगी जो सामने गिरी है, और क्या कमाल का स्ट्रोक था बंटी, और अगेंस्ट द स्पिन बेहतरीन खेलते हैं। 10 गेंदों में 16, बाहरी किनारा लगा है, जरूर फील्डर मौजूद वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे। और चलिए यहाँ पर सामने से 2 रन चुराए, थोड़ा सा खराब क्रिकेट यहाँ पर खेला जा रहा है। एक समय 1 रन होने वाला था लेकिन वहां पर 2 रन चुराए। अब यहाँ पर बची हुई गेंदें बची है 9 गेंदें और चाहिए 14 रनों की आवश्यकता। दोनों भी टीमों की अगर बात करेंगे सेम 2 ओवर में, पहले सत्र में जब बल्लेबाजी कर रही थी टीम बामन डोंगरी 14 थे उनके और ये इनके 12 थे। इक्विलेशन बराबरी का है लेकिन टक्कर भी काटी की है। तो इस बार क्लीन बोल्ड, सफल होकर खेलने का प्रयास, डंडी उखाड़ कर निकाल दी। आज देखे किसमें कितना देम ठोक। एक्शन रिप्ले मोटू और पतलू का। मोटू को ज्यादा समोसा है, पतलू को जलेबी पसंद है। और क्या देखिए स्क्रीन के ऊपर क्या जबरदस्त यहाँ पर वो अपना डांस करते हुए। जब घर जाकर देखेंगे, अभी तो आप क्या अपने मुखौटे में बंद हो, ये पता नहीं चल रहा है आप कितने फॉर्म में हो, लेकिन आपकी एनर्जी काफी बढ़िया। रुकावटें सबके रास्ते में होती है लेकिन यहाँ पर कोई थक कर रुकता है तो कोई किस्मत से लड़कर अपनी तकदीर लिखता है। 8 बॉल में चाहिए 14। नए बैटर सैम। और चले इस बार ऑफ स्टंप से काफी बार अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। इसे 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। देखिए संकेत अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं, सैम ठाकुर अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं, ये बॉलिंग ऑलराउंडर है और ये परफॉर्मर अच्छा है इनका, लेकिन सामने परिस्थिति थोड़ी सी अलग है और इन परिस्थितियों से यहां पर निपटना होगा। हवा में गेंद है, बॉल के नीचे फील्डर आते हुए आर्यन, कोई चूक नहीं। एक और विकेट मैदान से बाहर। आप जीतने के लिए 7 गेंदें 13 की जरूरत। मावला तिकट आणि आता 30 कामगिरी मैदानावरती करावी लागेल। भगवत गीता में प्रभु श्री कृष्ण ने बहुत अच्छा लिखा है कि जब तक यहाँ पर आपको कभी भी जीवन में मौका मिले तो निश्चित तौर पर आप सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना। ना पद बड़ा ना कद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। जो चीज आपको चैलेंज करती है ना, वो चीज आपको चेंज भी कर सकती है और यहां पर चेंज करना है। क्योंकि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी टी20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उस पैसों की कीमत रखते हुए कार्लोस ब्रेथवेट ने बेन स्टोक को 4 छक्के दागे और वो वर्ल्ड कप जीता। और उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन। जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यह संघर्ष करना पड़ेगा। बेहतरीन ओवर की समाप्ति, छक्का आने के बाद क्या कमाल की वापसी की है। आप रन और गेंदों के बीच में फासला, 6 गेंदें 13 की जरूरत।
एकच वादा आमचा मुकुंद दादा, अनुभव उम्र से नहीं परिस्थितियों का सामना करने से आता है। जिंदगी से लड़ने वाला जिंदगी सीख जाता है, मुश्किलों से सहने वाला मुश्किलों से बीच में रहना सीख जाता है। 6 में 13 जब तक मैदान के अंदर ये बल्लेबाज है ना प्रतीक, मैच का रिजल्ट कुछ और है। हाफ ट्रैकर की बॉल टैप करने का प्रयास, सिंगल लेना चाहिए था या नहीं, ऐसे कुछ सवाल पूछे जाएंगे। लेकिन एक बात ध्यान में रखना मेरे दोस्त, मैच अगर बराबरी पर छूटता है तो सुपर ओवर का आधार लेना है। यह बहुत बड़ी उपलब्धि है। साई सागर होटल चिरनेर दिघाटी, सागर भाई पाटिल मैच का आनंद लेते हुए वो भी खुश है आज पूरी तरीके से। इनका ये दमदार आयोजन अब नजर आता हुआ। 5 गेंदें 13 की जरूरत, जीत खोद बॉलिंग मार्ग पर तैयार। मिस टाइमिंग जरूर है, हवा में गेंद काफी देर तक दूर से खिलाड़ियों क्रिश लग आर्यन थे वहां पर, चलिए कैच को नहीं ले पाए। तब तक वहां पर 2 रन लेने का पर्याप्त समय, 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 24 रन, 4 गेंदें और 11 रनों की जरूरत। दोनों भी टीमों के 12 विकेट। रोशन आप अपने कुर्सी से खड़े हो चुके हैं, लेकिन वो भी जानते हैं कि कौन जाएगा तीसरे राउंड में। परिश्रम करने की उम्र में अगर आराम करोगे तो आराम करने की उम्र में परिश्रम करना पड़ेगा। इस बार चले बल्ले का कुछ हिस्सा लगा है, 1 रन तो जरूर वहां से पूरा होता हुआ, 1 से ज्यादा कुछ नहीं है। दूसरी की कोशिश, स्ट्राइक रोटेशन करना चाहते लेकिन अंपायर कह रही कि जाइए भाई आप, सैम ठाकुर आप जाइए। सैम नहीं है मेरे ख्याल से, विनी ठाकुर जाइए आप, आपके पास रहेगी स्ट्राइक। 1 रन मिलेगा, 3 गेंदें और चाहिए 10 रनों की जरूरत। यहां से अगर महागणपति 11 मुरबी टीम को मैच जीतना है तो एक बड़े छक्के की तलाश निकालनी पड़ेगी। 3 बॉल 10, छोटा टोटल, इसका मतलब ये। और देखिए आपण मगाशी चर्चा केली होती, प्रेक्षक अल्लूड आहेत, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या स्पर्धेसाठी। 1 लाख लोकांनी 3 सामन्याचा आनंद घेतलाय युट्यूबच्या माध्यमातून। व्ह्यूअर्स, तमाम प्रेक्षक मायबाबांचं आम्ही सहर्ष स्वागत या पिरकोन नगरीच्या वतीनं, पिरकोन ग्रामस्थ आमच्या आयोजकांच्या वतीनं आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। 3 बॉल 10, क्या कोई बड़ा हिट यहां पर आएगा? तो चलिए इस बार अपना काम तमाम करते हुए सीधा गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की तरफ, 1 रन मिलेगा। अब 2 गेंदों में जीत के लिए चाहिए फिलहाल 9 रनों की जरूरत, यानी कि यहां पर 1 छक्का आएगा तो फिर 2 रन, 3 रहेंगे कंपलसरी, 2 आएगा तो मैच सुपर ओवर की तरफ जाएगा। देखिए हमारे गिरीश काबन ये भी मैच का आनंद लेते हुए, गिरीश के साथ हमने खोपटी की खाड़ी में भी चिंबोरी पकड़ने के लिए बहुत सफर किया, 8 बजे गए थे सुबह। और चले इस बार दूसरा क्या आएगा, सुपर ओवर की तरफ जाने का प्रयास करेंगे। 1 रन पूरा, दूसरे की कोशिश, जी हां यहां पर दूसरा पूरा है या नहीं, निर्णय अदालत में। आइए वकील साहब आइए, जरा चेक कीजिए आप, ये दूसरा कंप्लीट है या नहीं, इसके लिए जरूर चेक करेंगे। डिसीजन पेंडिंग, कंट्रोल रूम में चेक किया जाएगा थर्ड अंपायर की ओर से। लीजिए हमारे यंगस्टर सरपंच अमित भाई पाटिल, लगता नहीं है काफी इतना बड़ा रुतबा बनाएंगे, लेकिन उसकी पहचान जो बनाई है राजकीय क्षेत्र में, वो भी खुद बड़े आयोजक हैं, उनका भी स्वागत करेंगे, निर्णय की प्रतीक्षा करेंगे। 2 गेंदों में 9 चाहिए थे, अगर 2 पूरे होते तो फिर 1 बॉल में 6 रह जाएंगे सुपर ओवर के लिए। कंपलसरी के लिए 7 लिए थोड़ा सा मुश्किल रहेगा, 2 होते तो मैच ऑन रहेगा, अगर आउट होता है दूसरी के लिए तो मैच मेरे ख्याल से वहां पर दिखेंगे अंपायर का इशारा, नॉट आउट। चलिए 1 बॉल 7, 6 आते हैं तो मैच बराबरी पर। मैच पसंद आए हो तो एक बार जोरदार तालियां दोस्तों, ये दोनों भी टीमों के लिए। प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही सांगत असतो मित्रांनो, नेहमी शिवरायांसारखे लढा। औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा लढला होता। जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्यासुरीन लढला होता। झालून देखील तासर अजमल कसाब रडला होता, त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओंबले लढला होता। सांगा उठून जगाला, लढणारा फक्त हिंदू होता। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। 1 बॉल 7 रनों की जरूरत, क्या 6 आएगा? और चलिए इस बार ये मैच जीता अभिनंदन टीम सिद्धार्थ 11 चिवदानी बामन डोंगरी और हार्ड लक टीम महागणपति मुरबी टीम। यू ही नहीं, डिफेंडिंग चैंपियन बामन डोंगरी जिसे कहा जाता है। आपण आता सन्मान कडे अमित दादा
प्रथमतः आत्माराम म्हात्रेसाहेब गोवटणे यांचा आपण सन्मान घेऊया. मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमितदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आत्माराम दादा म्हात्रे यांचा आपण सन्मान करायचा आहे. आत्माराम दादा म्हात्रे, आज आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण आलात. मनपूर्वक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय अमितदादा पाटील, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दिघाडी यांच्या पवित्र शुभ हस्ते आत्माराम नारायण म्हात्रे साहेबांचा सन्मान